लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. उमदी पोलीस ठाण्याला एसपी तुषार दोशींची भेट, कर्मचारी वाढवण्याचे संकेत. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी उमदी तालुका जत येथील पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतलाय. यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी त्यांचं स्वागत केलं. भेटीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची बैठक घेऊन गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची भूमिका, जबाबदारी आणि कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नागरिकाभिमुख सेवा, गुन्हे प्रतिबंध आणि प्रभावी पोलिसिंगबाबत सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचीही पाहणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय यंत्रणेला दर्जेदार आणि मजबूत बांधकाम करत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. पत्रकारांशी संवाद साधताना तुषार दोशी म्हणाले, उमदी पोलीस ठाण्याचा कार्यक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने काही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून अधिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक आणि प्रभावी कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिलाय. पोलीस अधीक्षकांच्या या दौऱ्यामुळे उमदी पोलीस ठाण्याच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून मनुष्यबळ वाढीसह पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. याच्यामध्ये वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने उमदी पोलीस स्टेशनला आज इथे भेट दिलेली आहे. आढावा घेतलाय. त्यात क्राईमचा आढावा आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा आढावा आहे. या सगळ्यांचा आढावा घेताना एक नक्की गोष्ट आहे की इथे एक लोकशाही म्हणजे लोकही कमी आहेत आणि थोडे तपासी अधिकारी तेही कमी आहेत. येत्या बदल्यांमध्ये किंवा विनंती बदल्यांमध्ये याच्यामध्ये काय करता येईल बघतो. कारण ओव्हरऑलच वेकन्सी पूर्ण असल्यामुळे आता भरतीचे काही लोक येणार आहेत नवीन, ते जेव्हा भरती होऊन येतील 6 महिन्याने, तेव्हा असं करून जास्तीत जास्त प्रमाणात उमदीला संख्या आपल्याला देता येईल आणि साधन सामुग्री देता येईल, याचा नक्कीच विचार करण्यात येईल. ऑलरेडी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की अवैध धंद्यांच्या संदर्भाने, गुन्हेगारीच्या संदर्भाने जास्तीत जास्त चांगल्या दर्जेदार केसेस आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. बेसिकली एखादी केस झाल्यावर त्याच्यावर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्या कारणाने गुन्हेगारावर वचक राहतो. तर या सगळ्याच्या सूचना देण्यात आलेल्या, त्याचाही आढावा होणार आहे. आणि याच्यामध्ये अशा सूचना देण्यात आल्या की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जर प्रॉपर झाली तर आपोआप परत तो गुन्हेगार तो गुन्हा करायला दगावणार नाही. याच्यामध्ये आता आम्हाला डीपीडीसीतनं काही गाड्या येणार आहेत. त्या गाड्यांमध्ये इथे काही गाड्या आम्ही देऊ. या विनंती बदल्या येत्या बदल्यांमध्ये काही कर्मचारीची संख्या वाढवता येईल ते बघू, किंवा नवीन जे येणारे कर्मचारी आहेत, आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातनं या जिल्ह्यामध्ये इच्छुक असे जवळजवळ 80 कर्मचाऱ्यांना आम्ही हे दिलेलं आहे, अंमलदारांना परवानगी. त्यातले काही आले तर त्यातले काही इथे नक्कीच वाढवण्यात येतील आणि ओव्हरऑलच उमदीकडे लक्ष देण्यात. एक नक्की आहे की भौगोलिकदृष्ट्या उमदी हे शेवटचं पोलीस स्टेशन आहे, सांगलीपासून दूर आहे. त्यामुळे जसं प्रत्येक माणसाला इच्छा असेल की जरा शहराच्या जवळ राहावं, हे नक्कीच आहे, साहजिकच आहे की त्या मानाने उमदी मागणारे थोडे कमी असतील. हे नैसर्गिक आहे, त्याला गत्यंतर नाही. परंतु शेवटी पोलिसिंग आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे कंपल्शन काही ठिकाणी ज्यांची इच्छा आहे ते असं करून आम्ही इथे जास्तीत जास्त लोक द्यायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की एका बाजूला आपल्याला उमदीला लोक यायला तयार नाहीत, मग कंपल्सरी टाकलं, तो सारखा सिक्समध्ये गेला आणि काम केलं नाही तर तो प्रॉब्लेम आहे. ते यायला इच्छुक आहे ते परत इथे यायला इच्छुक आहे, त्यांचं इथे सगळं घरदार हे ते जमलेलं आहे. याच्यातनं मधला मार्ग काढून जास्तीत जास्त बाहेरची इच्छुक लोक येणं हाच एक हे आहे की जवळपासच्या पोलीस स्टेशनची जिथे 40-50 किलोमीटर आहेत तशी, आणि इथे आता 8 क्वार्टर्स बांधतात. एकदा क्वार्टर्स बनले, आपण इथे नवीन पोलीस स्टेशन आणि क्वार्टर्सचं एक हे देणार आहोत. हे झालं, थोडा रोडचा जत आणि हा रोड आता चांगला होईल, आपोआपच थोडस त्याच्यामध्ये फरक पडेल. आणि आज क्वार्टर्स करता आपण इंजिनियरना बोलवलं होतं, तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बोलवलं होतं, मी स्वतः पाहणी केले. कॉन्ट्रॅक्टरने मध्ये काही काळामुळे जर रेंगाळला असेल, आता त्यांनी आपल्याला कबूल केली पुढच्या 4 ते 5 महिन्यात डिसेंबर पर्यंत काम लावतो. काम चालू आहे आता क्वार्टर्सचं आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सचं. ते लवकरात लवकर होईल. त्यांनी 4 महिन्याचा मुदत दिले, आपण 5 महिने धरू. जानेवारीमध्ये 2027 मध्ये इथे पूर्णपणे या 8 क्वार्टर्स तरी मिळतील. जे आधीचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर परत केसेस करणे आणि प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करणे, आणि त्याच्याकरता स्ट्रिक्ट सूचना या एसडीपीओना आणि इन्चार्ज यांना देण्यात आलेल्या आहेत.
आणि आता मुळात कारवाईचंही चालू आहे. आमच्या जुगाराविरुद्ध एनडीपीएस विरुद्ध जास्त कारवाईची धडक मोहीमही चालू आहे. त्या दृष्टीने ते सगळ्या सूचना देण्यात आल्या. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.